नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पडगण, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. बऱ्याच मित्रांच्या अशा कमेंट होत्या मला की सर आपलं एक यूट्यूब चॅनल असू द्या. या कारणास्तव मी माझं आजपासून एक यूट्यूब चॅनल आपण स्टार्ट करत आहोत, ज्याचं नाव असेल माइंड पॉवर काउन्सिलिंग सेंटर. तर मी आशा करतो की आपण सर्वजण मला या चॅनलसाठी खूप खूप छान असा प्रतिसाद देसाल आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर तर नक्कीच करसाल. बरेच लोक हे चुकीच्या क्षेत्रामध्ये उतरत असतात, जसे की व्यवसाय तर करायला निघतात, पण व्यवसायात त्यांना यश मिळत नाही. याला बरेचसे कारणं असतात, जसे की कधीकधी त्यांच्या लेवलचा तो व्यवसाय नसतो किंवा त्या व्यवसायाला शोभेल अशी त्यांची पर्सनॅलिटी नसते. अशा एक ना अनेक कारणामुळं लोक आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकत नाहीत. याला महत्त्वाचं कारण म्हणजे आपण स्वतःला ओळखलेलं नसतं. स्वतः माल विक्री करता येत नाही, व्यवसायात यश मिळत नाही, तर यासाठी स्वतः ते खूप प्रयत्न करतात, पण यश काही मिळत नाही. काही लोक काही दिवस व्यवसाय चांगल्या रीतीने चालवतात, भाड्याची जागा वगैरे घेतात, पण त्यानंतर मात्र त्यांचा व्यवसाय हा नाईलाजास्तव त्यांना बंद करावा लागतो. याचं महत्त्वाचं कारण असं की त्यांच्यामध्ये जे काही मोटिवेशन लेवल असतं ते कमी झालेलं असतं, आणि ही मोटिवेशन लेवल जर वाढवायची असेल तर आपण सायकोलॉजिकली सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं. माणसाच्या व्यक्तिमत्वाबाबतचं एक खूप छान असं तत्त्व मी तुम्हाला सांगतोय, जे तत्त्व आत्तापर्यंत आपण ऐकलेलं नसेल. जेव्हा आपण एखाद्याला मदत मागतो तेव्हा ती मदत आपण का मागत आहे याचं जर आपण इतरांना स्पष्टीकरण दिलं तर आपणाला जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीकडून मदत होण्याचे चान्स हे जास्तीत जास्त असतात. लोकांना असं आवडतं की पुढचा व्यक्ती जे काही करत आहे तो ते का करत आहे याचं जर आपण त्यांना कारण दिलं तर त्यांना खूप बरं वाटायला लागतं. आणि बऱ्याच व्यक्ती ह्या असं करतात की याचे कारण स्पष्टीकरण देत नाहीत आणि इतरांना समजून घेत नाही. या कारणानं सुद्धा ह्या डाऊन होत जातात आणि त्यांना पाहिजे तसं यश हे मिळत नाही. खरेदी करताना नेहमी वापरलं जाणारं एक तत्त्व आहे, ते म्हणजे महाग बरोबर चांगले. म्हणजे एखादी वस्तू जर महाग असेल तर ती वस्तू ही नेहमी चांगलीच असते असा बऱ्याच जणांचा समज असतो. गुणवत्तेमध्ये का शंका असली की या तत्त्वाचा जास्तीत जास्त वापर हा केला जातो. याची दुसरी बाजू जर बघायची झाली तर महाग बरोबर चांगलं, पण स्वस्त म्हणजेच खराब किंवा वाईट असा पण बरेच जण याचा अर्थ लावत असतात. दररोज आपण कसे वागावे, कसे बोलावे यासाठी मनात आपण बरेचसे शॉर्टकट हे वापरत असतो. या शॉर्टकटला जजमेंटल ह्युरिस्टिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर निर्णय प्रक्रिया सोपी करणे याला जजमेंटल ह्युरिस्टिक्स असं म्हणतात. आणि हे सगळेच्या सगळे लोक जे काही चालतात की महाग बरोबर चांगलं आणि स्वस्त म्हणजे वाईट, या नियमानुसार हे लोक चालत असतात. उदाहरण देऊन सांगायचे झाल्यास मला असे सांगता येईल तुम्हाला की एखादा उच्च अधिकारी
एखादा तज्ज्ञ व्यक्ती एखाद्या गोष्टीबद्दल जर सांगत असेल तर आपण त्या गोष्टीवर न चुकता न विचार करता डिसिजन घेत असतो. जसं की एखादा डॉक्टरांनी सांगितलं की आपके टूथपेस्ट में नमक कम है, तर आपण लगेच त्याच्यावर विचार करायला लागतो. का तर तो व्यक्ती त्या क्षेत्रामधला तज्ज्ञ असतो, पण त्या मिठाचा आपल्या दात घासण्याचा काही संबंध असतो का याचा मात्र आपण कधीही विचार करत नाही. तर सरळ सरळ पुढील व्यक्ती हा बोलत आहे म्हणून आपण त्याच्या गोष्टीवर विचार करायला लागतो आणि त्याच्या गोष्टी स्वीकारायला सुद्धा लागतो. आजच्या मीडियामध्ये असे सांगितले जाते की तज्ज्ञ आहे म्हणजे बरोबरच असणार, या तत्त्वाचा आपण जास्तीत जास्त उपयोग करत असतो. लोकांकडे इच्छा आणि क्षमता जर असेल तर असे लोक हे पुढील गोष्टीवर जास्तीत जास्त विचार करीत असतात. पण आजची अशी आपल्या समाजाची टेंडन्सी बनलेली आहे की आपण विचारच करणं हे बंद केलेलं आहे. आपण आज कुठेही बघा, आपण आज विचार न करता समोरच्या गोष्टी ह्या करत असतो असं हे दिसून येतं. मग ते क्षेत्र कोणतेही असो, पण जास्तीत जास्त विचार करण्याची जी क्षमता आहे ती आपली कमी झालेली आहे किंवा कमी केलेली आहे हे मात्र नक्की. याचं महत्त्वाचं कारण असं सांगता येईल की आधुनिक जीवनाचा जो काही वेग आहे आणि जे स्वरूप आहे, आधुनिक जीवनाचा वेग आणि स्वरूप यामुळं आपली विचार करण्याची क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. आपली निर्णय क्षमतासुद्धा कमी झालेली आहे. आपणाला आपण असलेल्या क्षेत्रामध्ये निर्णयसुद्धा घेता येत नाहीत. अगदी स्वतःकरिता सुद्धा आपणाला विचार करता येत नाही आहेत. यात आणखी थोडं एक्स्ट्रा म्हणून सांगता येईल की विचार करायला वेळ कमी असतो, हाही एक बहाणा असतो. व्यक्तीला विचार करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी कमी आणि विचलित करणाऱ्या गोष्टी ह्या जास्तीत जास्त असतात, हा सुद्धा एक बहाणा असतो. नको असलेल्या ज्या भावना असतात त्या उचंबळून भरून येतात आणि मग आपण विचार करू शकत नाही. म्हणजे व्यक्ती हा भावनेच्या भरात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हा वाहून जात असतो. आपलं मन हे अतिशय आणि खूप लवकर थकून जातं, ज्यामुळं व्यक्तीला विचार करता येत नाही आणि बऱ्याच वेळ तर आपण विचार करण्याच्या स्थितीमध्येच नसतो. समोरील गोष्ट ही महत्त्वाची असो किंवा नसो, त्या ठिकाणी आपण नेहमी शॉर्टकट वापरण्याचे प्रयत्न करत असतो. मग तो विद्यार्थी असेल तरी पण शॉर्टकट वापरतो, व्यावसायिक असेल तरीसुद्धा शॉर्टकट वापरतो. म्हणजे आपणाला आज फक्त आणि फक्त काय शिकवलं जातं की आपण लवकर पोचायला पाहिजे, ते काम यशस्वी हो न हो याच्याशी आपणाला घेणं देणं शक्यतोवर कमी असतं. पण प्रत्येक कामामध्ये आपण शॉर्टकट वापरण्याची टेक्निक ही स्वतः अंगीकारलेली आहे असं ठामपणे बोलता येतं. या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की आपली विचार करण्याची क्षमता ही खूप कमी झालेली आहे. तर विचार करण्याची क्षमता जर वाढवली तर बऱ्याचशा समस्या ह्या आपल्या जीवनामधून कमी होतील आणि जीवन जगायला खूप मदत होईल. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. आजपासून या चॅनलची सुरुवात झालेली आहे, तर प्लीज आपण लाईक, सबस्क्राईब
आणि शेअर तर नक्की करणारच आहात. थँक्यू.